सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। विठ्ठल काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। सत्य बोले मुखे दुखवी अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम। मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी। या वार करी संतांचा, वार करी संतांचा, या वार करी संतांचा, वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा। मस्तक हे पायावरी, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा। मस्तक हे पायावरी, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा। स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा
चार चरणांचा अभंग. या अभंगद्वारा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य कर्म करणं ही भगवंताची महापूजा आहे असा महत्वाचा विचार संदेश आपल्या पुढे ठेवतात. मग सेवक म्हणून आपल्या मालकाची सेवा असेल, शिष्य म्हणून आपल्या गुरुची सेवा असेल, मुलगा मुलगी सुनबाई म्हणून वडीलधाऱ्यांची सेवा, आई वडिलांची सेवा असेल, किंवा पत्नी म्हणून पतीची केलेली सेवा असेल, महाराज या सर्व सेवेला हेची विष्णूची महापूजा. आणि अशा पद्धतीनं सेवा भाव पत्करून जीवन जगले असते जीवन यथार्थ आणि कृतार्थ होऊ शकतं. हा विचारच एका अर्थानं या अभंगातून आपल्या पुढे ठेवलाय. संकल्पित वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी आपल्याला समर्पित करायची. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार आवश्यक आहे. पत्रिका नाही आणली का रे? अरे कसं रे नियोजन तुम्ही? एखादा कागद पत्रिका. आज पिंपरी अवघड, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यादेवी नगर, लांबे पाटील परिवार आणि या परिवाराचे पूजनीय वडील कैलासवासी हरिभक्तीपरायण सोपानराव नरहरी पाटील लांबे यांचं प्रथम पुण्यस्मरण. आता शॉर्टकट घेतो. त्यांचे सगळे भाऊ, सगळी मुलं सगळे माझ्या पाठीशी आहेत, हातात नाही आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या परिवाराच्या वतीनं त्यांचं पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं केलं जातंय. काय कशावर? मोबाईल नाही पाहत मी, कागद असला तरच पाहतो. या ठिकाणी हे पुण्यस्मरण संपन्न होतंय. आणि संपन्न होताना आज आवर्जून गायनाचार्य लक्ष्मणजी महाराज नांगरे, काशीनाथजी महाराज टेकाळे, आमचे सगळे गायनाचार्य बंधू, आपले महेशजी महाराज, त्याचबरोबर आमचे सहकारी कृष्णा महाराज मोरे, मृदंगाचार्य प्रसाद महाराज तरवडे, आमचे आदरणीय स्नेही मच्छिंद्र महाराज उंबरेकर, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित सोपान नाना मसे पाटील, आदरणीय डॉक्टर शिरसाट साहेब, या निमित्तानं आवर्जून उपस्थित एक अत्यंत सुप्रसिद्ध निवेदक आणि आपल्या भागाचे सुपुत्र आप्पासाहेब पाटील ढोकणे, परमार्थाच्या या सगळ्या सेवेमध्ये पुढे असलेली आमची सर्व स्नेही मंडळी, आदरणीय अरुण भाऊ असतील, बाळू भाऊ असतील, या परिवारातील सोपानराव पाटलांचे सर्व बंधू, त्याचबरोबर गावातील सर्व प्रमुख मंडळी, आमचे सन्मान्य सुरेश पाटील लांबे, इतरही सर्व गावातील पदाधिकारी, आजी माजी सर्व प्रमुख मंडळी, समोर बसलेली सर्वच वडीलधारी मंडळी, त्याचबरोबर आलेले लांबे पाटील परिवाराचे सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, स्नेहीजन, सर्व भजनी मंडळातील आमचे सहकारी सजगुरे पाटील असतील, इतर सर्व आमचे स्नेही भजनी मंडळी, विनेकरी महाराज मंडळी, आपण सर्वजण आज कीर्तनाच्या माध्यमातून सोपानराव पाटलांना ही आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करतो. खरं म्हणजे लांबे पाटील परिवार आणि आपले पिंपरी गाव म्हटलं की धार्मिक परंपरा आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना ठाऊक आहे. आपल्या गावाला खूप चांगली धार्मिक परंपरा लाभलेली, संत सहवासातील असलेलं हे गाव आहे. माऊलींचे, तुकोबारायांचे, सकल संतांचे विचार घेऊन पांडुरंगाच्या भक्तीत समरस असलेलं हे आपलं पिंपरी गाव आणि हा परिसर आपला सगळा. विशेष करून या सगळ्या भक्ती क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी गुरुकृपा लागते, संतांचं मार्गदर्शन लागतं आणि मोठ्या भाग्यानं ते मार्गदर्शन या गावाला लाभलेलं आहे. वैकुंठवासी
पूजनीय हरिभक्तीपरायण धोंगडे गुरुजी महाराज असतील, वैकुंठवासी पूजनीय गुरुवर्य बबन महाराज पायमोडे असतील, वैकुंठवासी श्रद्धेय गुरुवर्य रघुनाथ बाबा उमरेकर असतील, किती थोर संत मंडळी आपल्या भागामध्ये झाली आणि कळत न कळत या सर्व संतांच्या विचारांचा प्रभाव आपल्या सर्वांवरती झाला. तोच प्रभाव या लांबे पाटील परिवारावरती सुद्धा आपल्याला दिसून येतो. म्हणून मगाशी सोपानराव पाटलांचे बंधू या परिवारातील प्रमुख मंडळी मला सांगत होते, जुने 3 प्रमुख म्हातारी माणसं या कुटुंबातली आणि तिघांनाही 3-3 मुलं हे सगळे, म्हणून सोपानराव पाटील आणि हे सगळे मिळून 9 भाऊ आहेत. योगायोग पहा, म्हणजे तिघाही कुटुंबामध्ये बरोबर 3-3च मुलं व्हावीत, नाही का? मग नरहरी पाटील असतील, गंगाधर पाटील असतील आणि देवराव पाटील, बरोबर आहे ना? हे 3 जुने खोड आणि या 3 खोडांचा सगळा हा विस्तार. आता सगळी आणखी तरुण मंडळी, मला वाटतं तुम्हीच 9 भाऊ आहात आणि आता मुलांचं धरलं तर किती भाऊ, बहिणी किती, सुना किती, नातवंड किती. पण एक गोष्ट आहे, तुमच्या परिवारामध्ये आम्ही सगळी वारकरी मंडळी सतत येतो जातो पाहतो. आमचे वैकुंठवासी लांबे सर होते, आज तुम्ही आहात, साईनाथ पाटील आहे, सगळे बंधू या परिवारातले. धार्मिक परिवार आहे आणि एखादा परिवार जर आध्यात्मिक विचारधारा घेऊन चालत असेल तर शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. तुमची मुलं ही जेव्हा आम्हाला बाहेर कुठं भेटतात, इथं आल्यावर भेटतात, तेव्हा त्यांच्या जवळची सात्विकता ही ध्यानात येते. कारण वारकऱ्याच्या जवळ येऊन जर त्यानं जय हरी म्हटलं की लक्षात येतं सात्विक आहे, आणि वारकऱ्याला पाहिल्यावर डोळे मोठे करून निघून गेला की समजून येतं आपण आल्यामुळे याचं डोकं उठलंय. अशी तर अनेक पोरं रोज आम्ही पाहतो. तेव्हा हे काय आम्हाला नवीन नाही आणि आम्ही पुस्तकं वाचण्याबरोबर चेहरे वाचणारी माणसं आहोत. कारण जनावर वळणाऱ्याला जनावरांचं बरंच कळू लागतं, तसं आम्ही कळायला लागलं तसं माणसात आहे, तेव्हा माणसं कळायला वेळ लागत नाही. विठाला आपल्यासारख्या सज्जनांचा माणुसकीचा भाव, आदराचा भाव, भक्तिभाव तो लपत नाही. आणि चेहऱ्यावरच्या दुर्भावना जर कुठे असतील तर त्या सुद्धा लपत नाही. द्वेषाची, तिरस्काराची भावना आपल्या नजरेतून, आपल्या देहबोलीतून ती व्यक्त होत असते. आणि म्हणून हा सात्विक परिवार आहे. तरुण पिढी सुद्धा सात्विक आहे. या सगळ्यांना देव, धर्म, परमार्थ, साधू, संत, वारकऱ्यांची आवड आहे. गावच मुळात मी सांगून गेलो, गावालाच परंपरा अत्यंत चांगली लाभलेली आहे. बाळूभाऊ मगाशी सांगत होते की आता धोंगडे गुरुजींच्या दिंडीला 58वं वर्ष आहे आणि 58 मला वाटतं या पिंपरीला त्यांचा सहवास येऊन 60 वर्षापेक्षा जास्त काळ झाला असेल. दिंडीला काढून जर 58 वर्ष झाली, इतकं चांगलं भाग्य कोणाच्या वाट्याला येतं? मायबाप हो, सत्ता, संपत्ती, बुद्धी सगळं मिळेल, परंतु सद्विचार फार भाग्यानं मिळतात. आणि विचारावरच माणसाच्या जीवनाचं श्रेष्ठत्व ठरतं, कृतार्थता ठरते. संपत्ती मिळाली म्हणून कुणी श्रेष्ठ ठरत नाही. त्या संपत्तीलाही आणि त्या शिक्षणालाही जर का सद्भावनेची जोड असेल, अशाच लोकांविषयी समाजामध्ये आदरभाव तयार होतो. संपत्ती अनेकांकडे, परंतु सद्भावना नसेल तर सेवा घडत नाही. माणसं फक्त गावात चौकात बसून सांगत असतात कांदे किती रुपयाचे झाले, ऊस किती टन गेला, या व्यवसायात किती मिळाले, त्या व्यवसायात. सप्त्याचा विषय काढला, वर्गणीचा विषय काढला की तुमच्या सारख्यांना मग ते म्हणतात तुम्हाला तेच धंदे आहेत. अरे मग कोटीच्या गोष्टी सांगतो कशाला? विठाला विठाला काही माणसांचा मरेपर्यंत गैरसमज असतो की आपण मोठे आहोत म्हणून, पण त्यांना हे कळत नाही मरणाच्या आत कधीतरी हे कळावं की माणूस
स्वतः जवळच्या संपत्ती वैभवानं मोठा होत नाही, तो माणूस सेवा सत्कर्मानं पुण्यकर्मानं मोठा ठरतो. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा भाग्य तरी हे धन पुत्र दारा भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकट वास बरा संता पाये संता पाये निकट वास बरा संता पाये निकट वास बरा संता पाये निकट वास बरा संता पाये. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकट वास बरा संता पाई निकट वास बरा भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकट वास बरा संता पाई निकट वास आमचे श्रीराम पाटील गाढे हे सुद्धा उपस्थित झाले. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील शिरसाट आहेत, डोकणे भाऊसाहेब आहेत. बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी आपण उपस्थित झालेलाच आहात. आणि एका चांगल्या परिवारातील एका चांगल्या व्यक्तिमत्वाला ही श्रद्धांजली आपण वाहतोय, की ज्यांनी खरोखर भाग्यवान जीवन जगलं. महाराजांनी आता जे प्रमाण दिलं, भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास बरा संता पायी. जे जीवन ग्रंथाच्या संताच्या आणि ईश्वराच्या सहवासात जाईल ते जीवन भाग्यमय आहे, धन्य आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे. एका गोष्टीची माझ्या अंतकरणात खंत राहून गेली, की आमच्या सोपान भाऊंना खूप इच्छा होती एक कीर्तन आमचं घ्यायचं. एकदा दोनदा काही निमित्त निघाले त्यांच्या कुटुंबामध्ये, पण तारखेचा मेळ काही जुळला नाही. आणि आमचं दुर्दैव कधी कधी असं असतं, आम्हाला मनापासून वाटत असतं की समोरच्या कुटुंबाची, त्या व्यक्तीची, त्या गावाची तारीख घेतली पाहिजे, पण जर का ती डायरीवर शिल्लक नसेल तर खूप मनाला आमच्याही वेदना होतात. पण नाईलाज असतो. दिलेले शब्द पाळणं ही आपली परंपरा आहे, संस्कृती आहे. शेतकऱ्याची, वारकऱ्याची परंपरा आहे, शब्द पाळला पाहिजे. आणि त्यामुळे आम्हाला डायरीत काही खाडाखोड करता येत नाही. दिलेल्या शब्दाप्रमाणे दिलेल्या ठिकाणी जावं लागतं. आणि म्हणून मागे ते स्वतः हयात असताना त्यांची इच्छा, पण आज दुर्दैव असं आहे की त्यांच्याच पुण्यस्मरणाचं कीर्तन सोपान भाऊंच्या आपण हे करतोय. हरकत नाही, परंतु 74 वर्षांचं जीवन, रोजचा हरिपाठ, काकडा, ग्रंथ वाचन, गावातल्या देव धर्म परमार्थ सप्ताह, अन्नदानादी सेवेमध्ये या सगळ्याच कुटुंबाचा, लांबे परिवाराचा नेहमी सहभाग, वाडवडिलांपासून असलेली चांगली परंपरा, आणि ती सोपान भाऊंनी सुद्धा जपली. आपल्या पुढच्या पिढीला 4 मुलं आहेत, मुली आहे, सुना आहे, नातवंड आहे. त्यांच्याही पश्चात हा सगळा आणि इतर सर्व त्यांचे बंधू आणि सगळा परिवार आहे. आणि हा परिवार आज सोपान भाऊंच्याच विचाराप्रमाणे चालतोय. म्हणूनच तर ही भजन कीर्तनाची सेवा, या चौघा बंधूंनी आपल्या वडिलांचं हे जे पुण्यस्मरण ठेवलं या मुलांनी, सगळ्या इतर त्यांच्या भावांनी, त्याचं कारण या कुटुंबाला अन्नदानाची आवड आहे, भजन कीर्तनाची आवड आहे, साधू संतांची आवड आहे. आणि त्यामुळे आज हा भजन कीर्तन द्वारा पुण्यस्मरणाचा योग आहे. अनेक लोक जातात. काही माणसांचं दुर्भाग्य असं आहे की त्यांच्या पाठीमागे त्यांचं पिंडदान सुद्धा आवडीनं करणारे लोक नाहीत. आपण ग्रामीण भागात राहणारे शेतकरी, वारकरी माणसं आहोत, आपण भाग्यवान आहोत. आपल्याकडे निदान किती परिस्थिती गरिबी हरिबीची असली तरी मुलं, मुली, सुना पुढच्या सेवा निदान करतात. 10वा 13वा महिने, श्राद्ध. शहरामध्ये पॅकेज वरचे लोक आहे, पॅकेज. शेतकऱ्याचं तर काय वाट्याला पॅकेज येत नाही. शेतकऱ्याच्या कष्टाचंही त्याला मिळत नाही. शेतकऱ्याची मोठी दयनीय अवस्था. शहरामध्ये पॅकेजवर पॅकेज.
आहे 2 लाखाचं, म्हणजे महिना 2 लाख म्हणतो मी, म्हणजे ते झालं 24 लाखाचं पॅकेज वर्षाचं, नाही का? पण या लोकांना आपले पित्र कधी येतात हे माहित नाही. शहरात गेलेल्या मुलांना विचारा तुमचे पित्र कोणत्या तिथीला आहे, सांगितले तर बक्षीस देईल वा तुम्हाला मी. सांगा तुम्ही तुमच्याच पोरांना विचारा आहे का पित्राची तिथी. तेव्हा वाईट वाटतं कधी कधी, हे आमचे फेटे टोपी धोतर पायजमा घालणारी पिढी गेल्यावर या सगळ्या परंपरांचं काय होणार. विठाला विठाला अक्षय तृतीयेला वाडवडिलांना जीव घालावं लागतं. म्हणून तरुण पिढी चांगली आहे, अनेक मंडळी चांगली आहेत, पण चांगल्या मंडळींनी चांगले विषय समजूनही घेतले पाहिजे. नुसतं तुम्ही नोकरी चांगली करून चालणार नाही, प्रपंच चांगला करून आपली संस्कृती सुद्धा चांगली जपावी लागेल. तुम्हाला मराठी महिने पाठ असले पाहिजे, तुम्हाला आपल्या तिथी मिती प्रतिपदा काय, द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी कशाला म्हणतात, पौर्णिमा अमावस्या कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. आणि हे कळलं तर ह्या तिथी मिती कळतील. मग वाडवडिलाच्या जानेवारी फेब्रुवारी नुसतं पाठ करून हे शास्त्र ध्यानात राहण्याजोगं नाही. मग अविधवा नवमी येते कधी, आहेव नवमी म्हणतात ना महिला, पण त्याचं खरं नाव आहे अविधवा नवमी. पितृपक्षात असते, पंधरवाड्यातली जी नवमी आहे त्याला अविधवा नवमी. सर्व पित्री अमावस्या कधी असते, अनंत चतुर्दशी कधी असते, या सगळ्या गोष्टी आहे. जसं आज वट पौर्णिमा आहे, नाही का? हा भारतीय संस्कृती जी आहे या सगळ्या सणवार उत्सवांनी परिपूर्ण आहे असं मी म्हणेन. जगाच्या पाठीवरती जीवन आहे, परंतु ते जीवन फक्त एकांगी आहे. तिथे व्यावहारिक उत्कर्ष आहे, वैज्ञानिक उत्कर्ष आहे, परंतु तिथे आध्यात्मिक विचारांचा मात्र तुटवडा पाहायला मिळतो. भारतामध्ये मात्र पूर्वीपासूनच आध्यात्मिक विचारधारा ही भक्कम आहे. आपला अध्यात्माचा पाया जगापेक्षा फार खोल आहे, जुना आहे आणि परंपरेचा आहे. जुनाट जुगादीचे नाणे लोपले होते पारिखेपणे. या पद्धतीनं हे माऊलींचं तीर्थक्षेत्र आळंदी. आपण म्हणतो की आळंदीला 700-750 वर्षाची परंपरा आहे, पण खुद्द माऊलींचं आणि संतांचं म्हणणं असं आहे की आळंदीला 700-750 वर्षांची नाही, हजारो वर्षाची जुनाट परंपरा आहे. कारण तिथे शिवपीठ आहे. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. आपल्या हिंदू धर्माची, भागवत धर्माची, या सनातन परंपरेची पाळंमुळं फार खोल आहे. जगातला आध्यात्मिक विचार हा या भारत देशाचा आहे. आत्मतत्व काय, परमात्मतत्व काय, हे ब्रह्मांड म्हणजे काय, ग्रहतारे म्हणजे काय, याची सर्वात अगोदरची संशोधनं हे भारतीय ऋषीमुनींची आहे. हे कोणी आज नाकारू शकत नाही. नंतरच्या काळात जगभर अनेक तत्वज्ञ झाले, शास्त्रज्ञ झाले, भारतातही झाले नंतरच्याही काळात. पण ज्या काळात जगातले लोक आदिवासी प्रमाणे आदि मानव म्हणून फिरत होते,
त्या काळामध्ये मात्र भारतामध्ये विविध विषयावरती अध्ययन केलं जात होतं. इथे डॉक्टर शिरसाट साहेब बसलेले आहेत. ते आयुर्वेदिक या शाखेचे एक अत्यंत श्रेष्ठ डॉक्टर आहेत. आयुर्वेदिक ही एक श्रेष्ठ शाखा आहे आणि त्यांना आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेताना चरक मुनी, सुश्रुत मुनी अशा ऋषी मुनींच्या संहिता वाचाव्या लागल्यात. त्यांनी एक दिवस श्लोकही म्हणून दाखवले मागे एका बातमी शिकलेले पूर्वीचे. हजारो वर्षापूर्वी त्या ऋषींनी ती संशोधनं लिहून ठेवलेली आहे आणि आजही ती आपल्याला उपयोगाला येते, जी भारताची परंपरा आहे. आणि म्हणून आपल्या परंपरांना कमी समजू नका. आपला देश हा विचारवंतांचा देश आहे, पुण्यवंतांचा देश आहे, देवतांचा संतांचा देश आहे. नव्या पिढीनं आपल्या वाडवडिलांच्या आणि आपल्या संस्कृतीच्या या परंपरा जतन करणं, त्या आत्मीयतेनं समजून घेणं, आपले सण वार उत्सव त्याचा अर्थ समजून घेऊन ते अधिक उत्साहानं साजरे करणं, मला वाटतं एक चांगली गोष्ट आता तरुण पिढीच्या आपल्या हातात आहे. जुन्या काळात माणसांना त्या सणावारांचा अर्थ कळत नसायचा. बरं समजून घ्यावं तर तेवढे सगळे पुरेसे ग्रंथ घरात नसायचे. ही वटपौर्णिमा काय महत्व आहे हे जर समजून घ्यायचं म्हटलं तर त्याचा ग्रंथ पाहिजे ना. आज तुम्ही तुमच्या गुगलवर जाल आणि वटपौर्णिमा एवढं टाईप केलं, तुम्हाला पाहिजे त्या भाषेतून त्याची माहिती उपलब्ध आहे. त्याची आधुनिक काळामध्ये या सणाची उपयुक्तता काय, त्याची पुरातन पूर्वपीठिका काय, असं सगळं त्याच्यामध्ये समग्र चिंतन आपल्याला उपलब्ध आहे. आणि म्हणून नव्या पिढीनं प्रत्येक आपले जयंती पुण्यतिथी आल्या ऐका, कान देऊन ऐका. आणि माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही हे केल्याशिवाय राहू नका. सगळी मंडळी, ज्याला ज्याला मोबाईल हाताळता येतो, वडीलधारे असो, आमच्या भगिनी असो, महिला असो, तरुण मुलं असो, जो जो आपला सण येईल, जी जी जयंती पुण्यतिथी येईल देवाची महापुरुषांची, त्या दिवशी टाईप करा आणि ती माहिती छानपैकी वाचून काढा. जमल्यास एखाद्या वहीमध्ये लिहून काढा आणि आपल्या नातवंडांना, आपल्या मुलाबाळांना ती शेअर करा. बसल्या बसल्या त्या दिवशी ती गोष्ट सांगा घरामध्ये. पोरांनो, आज वटपौर्णिमा आहे. अश्वसेन नावाचा राजा आणि त्याची कन्या सावित्री होती. भद्र देशामध्ये अश्वसेन नावाचा राजा, त्याची कन्या सावित्री. आणि त्या सावित्रीला उपवर झाल्यानंतर योग्य असा वर शोधण्यात आला. त्याचं नाव होतं सत्यवान. हाही एक राजपुत्र होता, परंतु त्याचे वडील अंध होते आणि त्या अंधत्वाचा फायदा घेऊन त्यांच्यावरती आक्रमण झालं आणि त्यांचं राज्य वैभव हे गमावलं गेलं. राजपुत्र असूनही तो सत्यवान वनामध्ये राहत होता. मला वाटतं सावित्रीचं तिच्या वडिलांचं कौतुक केलं पाहिजे. गेलेलं राज्य त्यांनी पाहिलं नाही, त्या मुलाजवळ असलेले गुण, त्याच्याजवळ असलेले सद्गुण आणि त्याची पवित्र परंपरा त्यांनी पाहिली. आणि मी आपल्याला सांगू, ज्या लोकांना चांगली परंपरा मागे लाभलेली आहे ना, ते कधी ना कधी पुन्हा अडचणीतून उभे राहिल्याशिवाय राहत नाही. म्हणून मुली देताना जरूर आजोबा आजी चुलते काके यांचा विचार करा. आज जरी परिस्थिती थोडी नादान असेल, पण ज्यांचे आई वडील चुलते काके आजोबा आजी हे माणुसकीनं जगलेत, आध्यात्मिक जगलेत, अशा घरामध्ये मुलीबाळी द्यायला मागे पुढे पाहू नका. कारण त्या आज ना उद्या एक चांगल्या पद्धतीने जीवनात उभे राहतील. ती पुण्याई त्यांना काम येईल. अन्यथा गोष्टी अवघड होतात. माणसं आज वरवरच्याच गोष्टीला पाहून बोलतात. सूट बूट, गाडी बंगला. सूट बूट चांगल्याही माणसाकडे असू शकतात, गाडी बंगला चांगल्याही माणसाकडे असू शकतात, आणि काही माणसाकडे अपघातानं आलेलं असू शकतं. विठाला सावित्री
मैत्रीच्या वडिलांनी आश्वसेन राजानी या मुलाचे सद्गुण पाहिले. राजपुत्र होता पण वनात राहत होता मायबाप, झोपडी बांधून. कारण राज्य गेलं होतं, आई वडिलांना डोळे नव्हते आणि तो त्यांची सेवा करत होता. आश्वसेन राजानं विचार केला, जो आई वडिलाला एवढा सांभाळतो तो माझ्या मुलीला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. जो आईबापालाच विसरून जातो त्याच्यावर भरोसा ठेवण्याचं काही कारण नाही, बरं का. म्हणून मुलींना सांगतो मी विशेष करून समजून, जे तुमच्या डोक्यात हल्ली फॅड आहे ना, की आईबापाला जो पाहणार नाही तो नवरा चांगला, तो तुम्हालाही पाहणार नाही, हे लिहून ठेवा. विठाला जो जन्मदात्याचा होऊ शकला नाही तो कोणाचाच होत नसतो. लिहून ठेवा, लिहून ठेवा. 2 वर्षाने, 10 वर्षाने, 20 वर्षाने कधीतरी तुम्हाला हा अनुभव येईल की जो जन्मदात्याचा होऊ शकला नाही, तो रक्ताच्या नात्याचा होऊ शकला नाही, तो इतर कोणाचाही होऊ शकत नाही. ही आपली संस्कृती आहे. याच्यासाठी हे सणवार आहे. ही वटपौर्णिमा कशासाठी आहे? हा गुणांचा सन्मान आहे, हा प्रेमाचा सन्मान आहे, हा नाते संबंध जपणाऱ्या संस्कृतीचा सन्मान आहे, हा त्या विश्वासाचा, अनन्यतेचा सन्मान आहे. आणि म्हणून राजपुत्र होता पण परिस्थिती वाईट आहे, पण आश्वसेन राजानं विश्वास ठेवला नाही, हा मुलगा उद्या काही ना काही करेल. डॉक्टर शिरसाटांनी एकदा त्यांची पोस्ट लिहिली होती लग्नाच्या वाढदिवसाची. ते म्हणले की माझी अत्यंत गरिबी परिस्थिती असताना माझ्या सासऱ्यानं माझ्यावर विश्वास ठेवला. मला वाटतं जुनी माणसं ही अशीच होती, जुनी माणसं अशीच होती. ते माणसातले सद्गुण पाहत होते. हे हल्ली फापलण्याचे आणि भुलण्याचे दिवस हे हल्ली आलेत आणि तरी माणसं म्हणतात आम्ही लय शिकलो. अरे शिकले का हुकले तुम्ही? विठाला पोरीबाळी आपल्या आयुष्याचं मातेरं करून घेतात. पोरं सोरं आपल्या कुटुंबाकडे पाठ फिरवून आपल्या आणि कुटुंबाचं मातेरं करतात. आणि अशा या परिस्थितीमध्ये अजूनही या लांबे पाटील परिवारासारखे आपल्यासारखे असे परिवार आहे की ज्या परिवारांनी, ज्या परिवारातल्या तरुण पिढीने सुद्धा संस्कार जपलेले आहे. आणि याच संस्कार संस्कृती जपणाऱ्या लोकांवर हे जग चाललेलं आहे. हे जग उद्धट लोकांवर चाललेलं नाही, उर्मट लोकांवर चाललेलं नाही, नास्तिक लोकांवर हे जग चाललेलं नाही. हे जग आस्तिक लोकांवर, पुण्यवान लोकांवर चाललंय. आणि हे हळूहळू आता सगळ्यांना कळू लागलंय. त्याच्यामुळे भले भले सुद्धा आता रामकृष्ण हरी म्हणायला लागले आणि वारीला निघाले. हरी विठ्ठल पर्याय नाहीये. तुकोबारायांनी 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं. तुम्हाला आज ना उद्या रामकृष्ण हरी म्हणावं लागेल, पंढरीच्या वारीत 4 पावलं चालावं लागेल. कारण तेने विन जीवा सुख नो हे, तेने विन जीवा सुख नो हे, तेने विन जीवा सुख नो हे, तेने विन जीवा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोय, तेने विना जीवा सुख नोहे. रती माई के दुःखाची जनिती, रती माई के दुःखाची जनिती. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. रती माई के दुःखाची जनिती, रती माई के आपुला तो एक देव करुणी घ्यावा,
तेने वीण जीवा सुख नोहे. आणि म्हणून आमच्या तरुण पिढीनं सुद्धा व्यवसाय वेगळा असेल, तुमची नोकरी वेगळी असेल, असू द्या, ज्याची त्याची जबाबदारी ज्यानं त्यानं सांभाळा. परंतु आपल्या वाडवडिलांच्या परंपरा, आपल्या साधू संतांनी दिलेले आदर्श विचार आणि आपल्या संस्कृतीमध्ये चालत आलेले सण वार उत्सव, वाडवडिलांच्या सेवा, हे सगळं आपण करीत राहूया. कारण त्यातूनच सुख आहे, त्यातून समाधान आहे, त्यातून उत्कर्ष आहे. याच सर्व गोष्टी आपल्याला समाधानापर्यंत नेतील. आणि म्हणून सत्यवान सावित्रीचा विवाह झाला आणि सावित्री एका राजमहालातून नांदायला वनात गेली. काय परंपरा आहे महाराज. अवजीचं यम ऐकतो, तिने काही ना काही तपश्चर्या केली असेल ना. तपश्चर्याशिवाय तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. इथे बसलेले असे कोण स्त्री पुरुष आहे की ज्यांना अडी अडचणीचे दिवस पाहावे लागलेले नाही. नव्या पिढीला मला सांगायचंय, अडी अडचणीचे दिवस आले घाबरत जाऊ नका, फार विचलित होऊ नका. कारण जीवन त्याचं नाव आहे बंधूंनो भगिनींनो, की ज्याच्यामध्ये अडी अडचणी मनासारखं मनाविरुद्ध या गोष्टी घडत असतात. माणूस त्यासाठी जन्माला आलेला आहे की त्यानं धैर्यानं, धीरानं, विचारानं, संयमानं या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचंय आणि त्याच्यातून वाट काढायची. जसं परीक्षार्थी जो विद्यार्थी असतो त्याला अडचणीत टाकण्यासाठीच प्रश्नपत्रिका काढलेली असते, बरोबर आहे की नाही. त्याला सुखाची व्हावी म्हणून प्रश्नपत्रिका कशी काय काढेल परीक्षा बोर्ड. आणि म्हणून त्याला त्या अडचणीच्या प्रश्नांची उत्तरं जेवढी व्यवस्थित देता येतील तेवढा तो गुणवान ठरतो, त्याची रँक तेवढी वरची ठरते. तसंच आहे जीवनामध्ये. ही परमेश्वरानं दिलेली एक प्रश्नपत्रिका आहे आणि तिथल्या प्रश्नपत्रिकेला अंत आहे. 100 मार्काचा, 200 मार्काचा, ही अनंत आहे जीवनाची प्रश्नपत्रिका. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रश्न आहे, त्याची उत्तरं शोधावी लागतात. पण ही उत्तरं जेवढी बिनचूक योग्य प्रश्नांची योग्य उत्तरं आपण शोधू तेवढं आपल्याला जीवन हे अधिक यथार्थ आणि कृतार्थ जगता येईल. विठाला लोणी येथील आमची सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी, या परिवाराचे नातेवाईक स्नेही म्हणून आणि आमचेही स्नेही म्हणून आम्हाला अत्यंत चांगलं सहकार्य ज्यांचं आहे असे आमचे सन्माननीय धावणे पाटील असतील, अशोकरावजी असतील, नंदूशेठजी राठी असतील, संजूभाऊ धावणे असतील, सर्व मंडळी आवर्जून या ठिकाणी आलीत. त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो. आमचे उत्तम नाना मसे पाटील, आपल्या सर्वांचे सुपरिचित आणि तुम्हाला खूप आयुष्य आहे नाना. बाळूभाऊनी मग अशी आठवण काढली, आठवण दिंडीची निघाली, धोंगडे गुरुजींची दिंडी. ते म्हणे आम्ही घाटातून डोंगरगणवरून जायचो आणि उत्तम नाना स्वयंपाक करून ट्रकमध्ये सगळ्या गावकऱ्यांना घेऊन जीव घालायला आम्हाला तिथं शास्त्री महाराजांचा जिथं आश्रम आहे तिथं यायचे. तर मला वाटतं हीच गोष्ट आहे जीवनामध्ये, जे चांगलं आपण करतो ना ते कधीच शेवटपर्यंत समाजात विसरलं जात नाही. विठाला अशोकराव खुरुद पाटील आज बऱ्याच दिवसांनी लवकर आले. ते नाही ते कीर्तन संपताना येत असतात. आता आमचं भाग्य म्हणायचं ते, नाही का. विठाला लवकर म्हणजे 11:30 हे ध्यानात ठेवा बरं आप्पासाहेब. खरं म्हणजे आता खुरुद पाटील तुम्ही रिटायर झाले, आता तुम्ही 2 तास कीर्तन ऐकायला पाहिजे. आता असं अर्धा तास ऐकून चालणार नाही. आमचे नंदू शेठ, आमचे धावणे पाटील हे 2-2 तास आमच्या वरद विनायकाला येऊन बसतात. किती व्याप आहे त्यांनाही. पण चतुर्थीचं कीर्तन आमचे सगळे मान्यवर, स्वतः शालिनीताई विखे पाटील असतील, अण्णासाहेब मस्के पाटील असतील, सगळी मंडळी. तर शेवटी परमार्थच माणसाला पुढे घेऊन जातो, परमार्थच माणसाला स्थिर ठेवतो, विचार देतो, धीर देतो, अनेक गोष्टी परमार्थ देतो. आणि म्हणून सत्यवान सावित्रीचा संसार समजून घेण्याजोगा आहे.
राजमहालातली ही माहेरवासीन वनात सासरी गेलेली आहे. आणि त्याच वेळी कुणीतरी सांगितलं, एका भविष्यवेत्यानं सांगितलं की तुझ्या या पतीचं आयुष्य फक्त 1 वर्षाचं आहे. हेही तिला कळलं होतं. पण तरी आता माझ्या वडिलांनी सांगितलंय आणि सगळा विधी जुळून आलेला आहे, मी आता माघार घेणार नाही. म्हणजे एक तर नांदायला वनात जायचंय, अशा पतीबरोबर लग्न करायचंय की ज्याचं आयुष्य 1 वर्षाचं शिल्लक आहे. एवढं माहिती असूनही विवाह सुरू झाला. एके दिवशी सरपण तोडायला दोघे पती पत्नी जंगलात गेलेले आणि सरपण तोडत असताना त्याच ठिकाणी मृत्यू धावून आलेला आहे. आता मृत्यू वेगवेगळ्या रूपानं येत असतो, पण सावित्री तेवढी तपस्वी होती, पुण्यवान होती. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता लाहेची आत्महिता, असं माऊलींनी म्हटलंय. निश्चितपणे आत्महितापर्यंत माणसाला जाता येतं, पण ज्यानं त्यानं आपलं कर्तव्य चांगलं करा. सावित्री सासू सासऱ्यांची सेवा करत होती, पतीला सुखदुःखात या अडचणीत साथ देत होती, दोष न देता. दुर्दैवानं काय होतं, फार कमी वेळेला असं घडतं, फार कमी वेळेला, की अडचणीच्या दिवसात माणसं एकमेकाला साथ देतात. नाही तर अडचणीच्या दिवसात माणसं एकमेकाला दोष देत असतात. असं करू नये. प्रपंचामध्ये तरी, परिवारामध्ये तरी मी आपल्याला हात जोडून विनंती करेल, अडी अडचण, नफा तोटा हा काही ना काही कारण परत्वे होत असतो. पण अशा वेळेला तरुणांनी वडीलधाऱ्यांना आरोप त्यांच्यावर करणं, वडीलधाऱ्यांनी तरुणावर करणं, पुरुषांनी महिलांवर आरोप करणं, महिलांनी पुरुषावर करणं, हे टाळलं पाहिजे. मला पांडवांचं उदाहरण आपल्याला द्यायचंय की जेव्हा द्यूत कर्म खेळण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं, त्यावेळेला एकटे धर्मराज डाबावर बसले होते, बाकीचे पांडव नाही. द्यूत खेळण्यासाठी इकडे या, इकडे पटांगण आहे, इकडे या, इथं या. तिकडे ते वायरी आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही, ते बाबा तिथंच बसायला लागले होते, तेव्हा इथं पटांगण आहे. विठाला विठाला उशिरा येऊन घोटाळा नको असतो. मुद्दा इतकाच आहे, पांडव आणि पांडवांच्या वतीनं द्यूतकर्म खेळण्यासाठी नाईलाजानं बसावं लागलं तेही धर्मराजाला. आणि त्या डावामध्ये कपट कारस्थान केल्यामुळे शकुनीनं कौरवांचा विजय झाला, पांडव पराजित झाले. पण पराजित झाल्यानंतर उरलेल्या 4 भावांनी कधीही धर्मराजाला असं म्हटलं नाही की तुझ्यामुळे राज्य गेलं, तुझ्यामुळे वनवास आला, तुझ्यामुळे हे दिवस आले. मला वाटतं ही जी अशी चांगली कुटुंब जे वाटचाल करतात ना, या सर्व चांगल्या कुटुंबामध्ये, मी काल एक मुलाखत ऐकत होतो एका सज्जन माणसाची, पर्पल बसचा मालक, मला त्यांचं नाव मी विसरलो, ज्यानं शून्यातून कसं त्याचं ते व्यवसाय उभा केला. मला आवड आहे अध्यात्माव्यतिरिक्त हे सगळं समजून घेण्याची. तर तो सांगत होता की मी एकत्र कुटुंबात वाढलो, एकत्र कुटुंबात वाढल्यामुळे माणसांचे स्वभाव ऍडजस्ट कसे करावे हे आम्हाला तिथे शिकायला मिळालं. थोडंसं पारतंत्र्य असेल तरी एकत्र कुटुंबाचे अनेक फायदे आम्हाला त्यानं सांगितलं, आम्हाला मिळाले. वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन मिळालं, संयम नियमामध्ये आम्ही राहिलो आणि त्याच्यामुळे जीवनात आम्ही यशस्वी होऊ शकलो. त्याला विचारलं की तुझ्या म्हणजे पर्पल बस कंपनी, ट्रॅव्हल कंपनी एवढी जी मोठी झाली महाराष्ट्रामध्ये, तर या यशाचं गणित काय? त्यानं त्याचं यशाचं श्रेय एकत्र कुटुंब पद्धतीला दिलं, एकत्र कुटुंब. आणि म्हणून आजही मला आनंद वाटतो आपल्यापैकी पुष्कळ कुटुंबांनी हे जपलेलं आहे. परवा एका आमच्या श्रीरामपूरला मारवाडी कुटुंबाकडे मी भेटायला गेलो, दारावर गेलो, तर एकाच मजल्यावर 5ही भावांचे फ्लॅट घेतलेले आणि 6 फ्लॅट घेतले. त्याच्यातला 1 फ्लॅट किचन म्हणून आणि 5 फ्लॅट बेडरूम म्हणून जास्त त्याची. त्याने सांगितलं कोणी बाहेर आला की तो गॅलरीत. म्हणजे हे मी म्हटलं अरे किती छान केलं तुम्ही हे, म्हणजे तुम्ही शहरात येऊन सुद्धा वाडा संस्कृती जपली.
आमच्याकडे म्हणत असतात नाही लांब राहिलं का प्रेम टिकतं, असंही तत्वज्ञान मी ऐकलेलं आहे. हे तत्वज्ञान आहे बरं, हल्लीचं फिलॉसॉफी. पण ही स्वार्थी फिलॉसॉफी आहे. विठाला कुंडली कवरला हरी आडी अडचणीमध्ये कुटुंब कशासाठी, नाते संबंध कशासाठी, हे पती पत्नी भाऊ भाऊ जावा जावा बहिणी बहिणी शेजार पाजार भाऊकी गावकी हे संबंध कशासाठी आहे? हे सगळे सुखदुःखामध्ये एकमेकाला सांभाळून घेण्यासाठी आहे. सुखदुःखात एखाद्याकडनं चूक झाली, त्याला आता एखादा मोटरसायकलवरून पडला आणि त्याला भेटायला जाणारे कधी म्हणतात मग तुम्हाला पाहून चालता येत नव्हतं का? मग तुम्ही त्याला भेटायला गेलात का त्याला आणखी कोसायला गेलात? अहो हे पेशंटला भेटायला सुद्धा धोरणी माणसं पाठवले पाहिजे, बिनधोरणी पाठवू नये. मी तुम्हाला सांगतो, कोरोनाच्या काळामध्ये एक घडलेली गोष्ट आहे. भेटायला आले पेशंटला. आता त्यांना स्कोर होता साधारण 7-8चा स्कोर होता. 7-8चा स्कोर. आणि भेटायला आलेले जे माणसं होते ते म्हणले पा स्कोर वाढत जातो बरं, नंतर जरा काळजी घ्या. आणि आमच्याकडे 4 स्कोरवाला मेला म्हणे. आता ज्याचा 8 स्कोर आहे त्याला जर का तुम्ही असा बिनधोरणी भेटणारा, म्हणून हे बिनधोरणी पाय खुट्या घालून घरी ठेवा. हे सगळे काय कामाचे? हॉस्पिटलमध्ये धोरणी लोक पाठवी जा. विठाला मायबाप हो, मुद्दा इतकाच आहे की पांडवांनी एकमेकाला दोष दिला नाही. आणि म्हणून नाते संबंध हे असे असतात. आडी अडचणीत एकत्र राहिलं पाहिजे. सावित्रीनं सत्यवानाला त्याच्या गरिबीविषयी कधी कोसलं नाही की तू गरीब राहिलास, राजपुत्र असून मी तुझ्याशी लग्न केलंय, काय दिवस आहे. नाही, दोघांनी मिळून ते दिवस, याचंच नाव प्रपंच आहे. आणि ही जुनी पिढी जी होती, सोपान भाऊ आणि ही सगळी पिढी आजही अनेक वडीलधारी माणसं माझ्या पुढे बसलेली आहे. या माणसांनी प्रपंच असेच केले. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालत जावे. कोणे दिवशी बैसोनी याची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे. समयासी सादर व्हावे. ठेविले अनंते तैसेची राहावे. ठेविले अनंते तैसेची राहावे. ठेविले अनंते तैसेची राहावे. ठेविले अनंते तैसेची राहावे. जिती असू द्यावे समाधान, 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 जिती असू द्यावे समाधान. ठेविले तैसेची राहावे. ठेविले ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान. जिथे समाधान आहे, जिथे एकमेकासाठी समर्पण आहे, जिथे एकमेकांचा जीवभाव जपला जातो, स्नेहभाव जपला जातो, तिथे देवही उभा राहतो. आणि म्हणून लाकूड तोडत असताना काळ आला, स्वतः यमराज येऊन उभा राहिला आणि काय निमित्त करून त्या सत्यवानाचे प्राण तो घेऊन निघाला. त्यावेळी सावित्रीनं त्या यमराजाला विनंती केली,
की माझी विनंती आहे, 1च वर्ष फक्त झालंय आणि म्हणून आपण कृपा करावी आमच्यावर आणि नेऊ नये. यमराज ऐकत नव्हते, पण तिचं तपश्चर्या तिची असल्यामुळे यमराज तिला दिसतही होते आणि ती त्यांच्या मागोमाग चालू लागली, अशी कथा आहे. चालू लागल्यानंतर यमराजाचा नाईलाज झाला आणि त्याने सांगितले, पहा सावित्री, तू काही वरदान मला मागून घे, पण मी तुझ्या पतीला सोडू शकत नाही. मी तुला वरदान मागण्याची मुभा देतो. 1 2 नव्हे 3 वरदान तू मागू शकतेस. आणि मग सावित्रीनं मागितलेली वरदान कशी आहे का? सावित्रीनं पहिलं वरदान मागितलं, माझे सासू सासरे अंध आहेत, त्यांना दृष्टी द्यावी. माणसांची व्यापकता त्यांच्या कामातून विचारातूनच कळत जाते. माणसाचं श्रेष्ठत्व बरं का निर्णयातूनच कळत जात असते, माणसं श्रेष्ठ कशी. या सावित्रीची कथा हजारो वर्ष लोक का सांगतात? त्याचं कारण पतीवरती तिची श्रद्धा, सासू सासऱ्यांवरती तिचं प्रेम, गरिबीत असताना सुद्धा तिनं दिलेली पतीला साथ, या सगळ्या गोष्टी तिला श्रेष्ठ बनवतात. आणि म्हणून योगी अरविंदासारख्यांनी सावित्रीवरती स्वतंत्र ग्रंथ लिहिलाय. विठाला तुमच्यापैकी कोणी वाचक आवडीचे असतील त्यांना ही सूचित करून जातो, कोणाला तो ग्रंथ मिळाला आणि कधी वाचता आला तर फार चांगली गोष्ट आहे. योगी अरविंद फार श्रेष्ठ सत्पुरुष होऊन गेले. पॉंडेचेरीचे योगी अरविंद. शिवाजीराव भोसले सर ज्यांची आठवण नेहमी त्यांच्या व्याख्यानातून सांगायचे. तर सावित्रीनं 3 वरदान तिला मिळाले. पहिलं वरदान मागितलं, माझ्या सासू सासऱ्याला दृष्टी यावी. दुसरं वरदान मागितलं, मला पुत्र व्हावा. आणि तिसरं वरदान मागितलं, आमचं गेलेलं राज्य परत मिळावं. यमराज धावपळीमध्ये हो म्हणून गेला, हो म्हणून गेला ना अडकला ना. म्हातारीला डोळे दिले, काम झालं. राज्य मिळेल याची व्यवस्था केली, काम झालं. पण पुत्र व्हावा ही अपेक्षा. मग आता पतीला तर आपण घेऊन निघालो, अडकवलं, यमराजाला अडकवलं. आणि शेवटी सांगितलं, सावित्री तू माझ्याही पेक्षा श्रेष्ठ ठरलीस. आणि मग सत्यवानाला परत दिलं. तर मला असं वाटतं, आयुष्य भविष्य हे काही कोणाच्या हातात नाही. या कथेतला सारांश आपण इतकाच घ्यायचा की एकमेकांसाठी केलेल्या प्रार्थना, सद्भावना काही ना काही अंशी आपल्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी कारणीभूत ठरत असतात. आणि म्हणून आज पत्नी प्रत्येक आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या आरोग्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या अत्यंत चांगल्या विस्तारासाठी आजची प्रार्थना करत असते. म्हणून वटवृक्ष का निवडला? तर वटवृक्ष हा विस्तारित होणार आहे आणि तो अक्षय आहे, चिरंजीव आहे. बाकीच्या झाडांना ठराविक आयुष्य आणि ठराविक आयुष्यानंतर शेवटी ती झाडं वाळतात, संपतात. मनुष्यालाही जसं आयुष्य आहे, शेवटी त्याला मृत्यूच्या रूपानं जावं लागतं. वटवृक्ष हा असा आहे की त्याची पारंबी टेकली की पुन्हा नवीन वृक्ष तिथे उभा राहतो. आणि म्हणून असा हा संसार, आमची ही संसार वेला, आमचा हा वंश येणाऱ्या काळामध्ये असा चिरंजीव राहावा, अबाधित राहावा, सुखी राहावा, यासाठी आमच्या भगिनी, आमच्या माता आजच्या दिवशी पतीसाठी आणि कुटुंबाच्या पुढील वाटचालीसाठी सेवा करतात. याच्यातून त्या वटपूजनाच्या, आपल्याकडे वड, पिंपळ ही झाडं पूजण्याची परंपरा आहे. याच्यातून निसर्गाच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचाही संदेश दिलेला आहे की निसर्ग आपल्यासाठी परका नाही, निसर्ग आहे म्हणून आपण आहोत. विठाला वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी
सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवी येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत. तुकोबारायांनी काय गोड या निसर्गाशी हे नातं सांगितलंय की हे सोयरे आहेत म्हणाले आमचे. बरोबर आहे महाराजांचं म्हणणं. जो काम येतो तो सोयरा, जो आम्हाला धीर देतो, आधार देतो, सावली देतो तो सोयरा. झाड सावली देतं, झाड आम्हाला फळ देतं, झाड ऑक्सिजन देतं, झाड अनेक प्रकारची औषधी देतं. झाड थोडंसं पाणी जमिनीत जे शोषलं गेलंय ते अधिक निर्माण करून जमिनीत खाली खोलवर रुजवतं. झाड हे नुसतं ऑक्सिजनच देत नाही, ते जलसंधारणाचं काम सुद्धा फार उत्तम रीतीनं करतं. त्याची जी जारवा असतो, त्याचे जे मूळ असतात, त्याच्यातून जमिनीचा पोतही सुधारतो, पृथ्वीचं तापमानही कमी राहतं. आज तापमान वाढ हा जगातला सर्वात यक्ष प्रश्न आहे, भयावह प्रश्न आहे. यावर्षी आपण पाहिलं उन्हाळा म्हणजे इतका पराकोटीचा उन्हाळा गेला की आपण त्याचा विचार करू शकत नाही. त्याचं कारण आहे की तापमान वाढत चाललंय दिवसेंदिवस. त्याच्यामुळे ग्लेशियर्स वितळत आहेत, बर्फ वितळतोय, समुद्राची हळूहळू पातळी वाढते की काय, शहरं बुडतात की काय, आणि पर्यावरणामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. म्हणजे मागे काही संशोधकांनी असं म्हटलंय की येणाऱ्या काळामध्ये राजस्थानात सर्वाधिक पाऊस पडेल आणि जे पावसाचे विभाग आहे तिथे पर्जन्यमान कमी होईल, असाही काहींनी अंदाज दिला. विठाला विठाला आता होतंय असं की जिथे फार पावसाचा जो एरिया नाही शेकडो वर्षापासून, तिथे पाण्यासाठी पाणी वाहून जाण्यासाठीच्या मार्ग नाही आहे, ओढे नाहीत, नद्या नाहीत. आणि अशा ठिकाणी जर अचानक पाऊस झाला तर काय होतं हे दुबईमध्ये पाहिलं. आता 1-2 महिन्यापूर्वी दुबईमध्ये असा पाऊस पडला की संपूर्ण शहर, कारण तिथे इतका पाऊसच कधी होत नाही, तो अचानक झाल्यामुळे त्याच्यासाठीची ड्रेनेज व्यवस्थाही त्यांच्याकडे एवढी मोठी नाही, नॅचरल काही प्रवाह साधनं नाही, ओढे नाले नाही. आता आपल्याकडे ओढे नाले आहेत पण आपणही ते ठेवले नाही, नांगरून काढले, वखरून काढले. वा वा वा, धन्य माता पिता तयाची या. विठाला रस्त्यांची परिस्थिती अवघड झालेली आहे. आपण झाडं ठेवायला तयार नाही, बांधावर झाडं नाही. पूर्वी शिव, 2 गावाच्या मधली शिव म्हटलं मी माझ्या लहानपणी पाहिलंय. आमच्या आजोबाबरोबर जनावर चारायला जायचो शिवावर, तर सोलभर शिव असायची, कासराभर नाही, सोलभर. कासरा आणि सोल याच्यातला फरक आताच्यांना सोलकढी माहिती आहे फक्त. व्हॉट इज सोल, व्हॉट इज नाडा, व्हॉट इज येठण. विठाला कारण आता ते औत फाटे ते जुन्या पद्धतीचं राहिलंय नाही, बैलाची शेती राहिलेली नाही, सगळे लोखंडी यंत्र आहेत. पूर्वी लाकडाचं आऊत होतं, त्याला येठायला येठण लागत होतं, अनेक गोष्टी होत्या. जानुळं होतं, इडी होती नाही, रुमणं होतं, अनेक गोष्टी. चला काही दिवसांनी हे शब्द सुद्धा आठवायचे नाही. आता ही शेवटचीच पिढी आहे हे आपली सगळी, हे शब्द आठवणारी. याच्यानंतर हे शब्द कोणा कथा कादंबरीकारांनी जर लिहून ठेवले तर पुढच्या 100-200 वर्षानंतर लोकांना ते कळतील. विठाला विठाला वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आम्ही निसर्गाला संपवायला निघालोय. आम्ही निसर्गाला नाही संपवत, आम्ही आम्हाला संपवणार आहोत एक दिवस. म्हणून मायबाप हो, निसर्गाची आवड ठेवा. आम्ही सुद्धा आम्हाला जिथं जिथं शक्य आहे तिथं झाडं लावण्याचा प्रयत्न नेहमी केला. हे आपल्याला फक्त कोरडे बोल सांगत नाही,
आमच्या आश्रमामध्ये आम्ही जिथं जागा दिसेल तिथं झाड लावलंय, जिथे जागा दिसेल तिथं झाड लावलंय. 2-2.5 हजार झाडं जवळजवळ आमच्या आश्रमात असतील. 2.5 हजाराच्या तर वरच असतील, त्याच्या कमी एकही नाही. आणि ते सगळे जगवले, एकही जाऊ दिलं नाही. आपल्या स्वतःच्या घरातल्या माणसाप्रमाणे रात्री आम्ही त्याला पाणी घातलं. प्रसंगी दुष्काळामध्ये पाणी कमी पडलं, टँकरने आणून घातलं. आमचे सीताराम भाऊंचे व्याही बसलेले तिथं पाहुणे. सीताराम भाऊचा ट्रॅक्टर 1 वर्ष आमच्याकडे होता. सचिन भाऊनी ती एक टँकर आणि ट्रॅक्टर आम्हाला आणून दिला. या आणि आम्ही त्याच्या द्वारा वर्षभर ते सगळं जतन केलं. आपले सुरेश शेठ वाबळे पाटील, बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. आणि मी नेहमी म्हणत असतो की प्रमुख माणसं आली म्हणजे कीर्तन संपवायची वेळ झाली. विठाला 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 12ला बरोबर थांबायचंय. 5 मिनिट माझे आहेत आणि तेवढ्यामध्ये मी माझा विषय पूर्ण करीन. मला इतकंच सांगायचंय की मानवी जीवन हे संबंधावर अवलंबून आहे. आणि हे संबंध आपण निसर्गाचा असो, कुटुंबाचा असो, देवधर्माचा असो, समाजाचा असो, तो जपणं यासाठी हे सणवार उत्सव आहे. आणि म्हणून सत्यवान सावित्रीची ही कथा आणि आजची वटपौर्णिमा आम्हाला हा संदेश देते की आपण एकमेकांना जर जपलं, आपण एकमेकाविषयी सद्भावना ठेवल्या तर अडचणीतूनही मार्ग निघतो. मला वाटतं हा संदेश देणारा हा सण आहे. आणि म्हणून एकमेकांच्या भल्यासाठी प्रार्थना करा, एकमेकाच्या भल्याचं चिंतन करा, हा संदेश देणारा आजचा हा सण आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, अशी एक पत्नी एका पतीची जेव्हा आवडीनं सेवा करते, एक शिष्य गुरुची सेवा करतो, सेवक मालकाची सेवा करतो, मुलं मुली सुना नातवंड वडीलधाऱ्यांची सेवा करतात, तेव्हा ही सेवा नुसती मानव सेवा राहत नाही, ती ईश्वराची महापूजा ठरते. अभंगाचं पहिलं चरण. स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी काज गुरु पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. ह्याची विष्णूची महापूजा, ह्याची विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. विठोबा रखुमाये, 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 विठोबा दानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज